पाठवून काय करणार आता नेमकं मला सांगा की. हे यायलेत ना समोर. नुसती सोनोग्राफी करायचं म्हणाले ते. कृष्णपुरीमध्ये सांगितलं 7 वर्ष ऑपरेशन करता येत नाही. तुम्ही म्हणाले इथून जा सोनोग्राफी करा. तेव्हा पण असंच काढून दिलं आणि आता पण असंच काढून द्यायला. काय सांगाल सर याच्यावर? अजून काही आपल्याला काही कळालं नाही. अजून काही डायग्नोसिस वगैरे काही कळालं नाही. नेमकं कशामुळे झालं का ते अजून काही आपल्याला निश्चित नाही. समजा फ्रॅक्चर आहे की ते काही सांगू शकत नाही. काही एक्सरे काय काढले नाही ना आपण त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते. असं डॉक्टरमुळे झालं असं काय डॉक्टर कोणी करत नाही तसं. तर असं आता थोडी सूज आहे तिथं. सूज काय त्या डिलिव्हरीमध्ये असं आम्ही डॉक्टर लोक तसं करणार नाही. तसं कधीच चुकून पण करणार नाही तसं. बरोबर आहे सर, डॉक्टर लोक असं करत नाही. पण जे बाळाचे वडील आहेत बमरुळे त्यांचा आक्षेप आहे सर की माझ्या बाळाच्या हाताचा हाड मोडले. त्यांनी कोणती शहानिशा केली किंवा त्याला कोणत्या डॉक्टरने सांगितलेलं नांदेडला हे त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या लक्षात काय आलं? तसं काय त्याला तिथं लिहून दिलं नाही. तसं तर विष्णुपूरला ते ॲडमिट केलं 2 दिवस. त्याने तसं काय मेन्शन केलं नाही की बा डॉक्टरमध्ये फ्रॅक्चर झाला असं नाही. त्याने काय मेन्शन केलं नाही तसं. आता कुठं रिपोर्ट केलं? आता तिला एक्सरे काढण्यासाठी म्हणजे प्रायव्हेटमध्ये एकाच केली त्यांना आपण गव्हर्नमेंट पाठवलं होतं. त्यात काही एक्सरे काढले नाही तर एक समाजासाठी काढून घेतलेलं बरं राहते आपल्या प्रायव्हेटमध्ये. त्याचा खर्च कोण देणार आहे? त्याचं काय बघत नाही त्याला. नाही, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला डॉक्टर साहेबांना आम्ही आणतोय तर डॉक्टर साहेब म्हणले की आम्ही रिफर केलो, आम्ही पुढच्या डॉक्टरला आम्ही बोललो. तुमचं काय म्हणणं आहे? नाही काय नाही, आपण जस्ट एक्सरे करण्यासाठी पाठवलं त्याला. नाही, त्यांचं म्हणणं आहे की भाई आमच्या बाळाचा हार्ट तुटलेला आहे. ते डॉक्टर म्हणू लागले काय चावल्यानं हे झालं काय शुद्ध काय झालं. चावलं तर कोणी सांगितलं तसं, पण सूज चावल्याकडून येऊ शकते ना. असं आहे. अच्छा, असं होऊ शकतं का डॉक्टर साहेब? 12 तारखेला त्याची सोनोग्राफी काढली होती. त्याच्यात सोनोग्राफीमध्ये तसं नसते. बरोबर, सोनोग्राफीमध्ये काय थोडंच बनणार आहे ते. या सूज आहे ते सोनोग्राफीमध्ये बरेच काही काही गोष्टी सांगत नाही ना. अच्छा, बरेच काही काही आता प्रत्येक आधी अपंग लोक होतात ते काय सांगतात सोनोग्राफीमध्ये. कोणाचा हात वाकडं राहते तिकडे राहते काय सोनोग्राफी सगळं सांगते काय. तुम्हाला माहिती आहे ना. आता त्यांचा विषय फक्त ते आता नांदेडून जाऊन आल्यानंतर विषय संपणार आहे त्यांचा. बाकी काय नाही. काही नाही काही त्याला ऑपरेशन गरज नाही काही नाही. जे सूज आहे ते फक्त त्याला समज झाली. आपण एक्सरे काढलं पाहिजे. तुम्ही चेक केलं का बाळाला? काय बाळाला चेक केलं? केलं. आणि एक मिनिट सर, शिंदे सरांनी रेफर लेटर दिलं नांदेडचं. हो दिलं. आणि सांगितलं की त्याला मुंगी चावली, काहीतरी चावलं. मग असं कसं डॉक्टर साहेब बोलू शकतात? म्हणजे त्यांना वाटलं की आता सूज आहे ना. वाटण्यावर नसती ना सर हॉस्पिटल. नाही त्यांना ॲक्युरेट माहिती पाहिजे ना. वाटलं म्हणजे कसं? नाही सूज कशामुळे पण येऊ शकते ना. आता सूज फ्रॅक्चरमुळे सूज चावलं कसं म्हणू शकते? काही चावल्या पण सूज येते ना. सूज येऊ शकते ना. आपल्या इथं स्वच्छता नाही का तशी? इथं स्वच्छता नाही, मग काय चावणार आहे इथं? आता जे खर्च त्याला लागणार आहे त्या बाळाला तुमच्याकडून काय मदत होणार आहे का डॉक्टर साहेबाकडून, शिंदे साहेबाकडून? मदतीचा काय हात नाही म्हणजे ते अजून तसं काही नाही. ते आई वडील तर त्याच याच्यावर आता ते गेले. गरम परिस्थितीची आहे. मध्ये जाणार नाही. प्रायव्हेटमध्ये गेले, प्रायव्हेटमध्ये जे खर्च लागणार काय लागणार त्याला ऑपरेशन करून लागणार आहे काय खर्च जे काय बी लागणार आहे त्यांना सिव्हिलमध्ये ते फ्रीमध्ये होते. आता जे प्रायव्हेटमध्ये जे खर्च लागणार आहे ते गरीब परिस्थितीचे लोक आहेत, गरीब घराचे लोक आहेत, कुमार समाज आहे. त्याचा फक्त एक्सरे काढायचा आहे. एक्सरे शूट करून बघू. त्याला काय वाटलं तर आपण 20 रुपयाला पाठवू. 20 रुपयाला सगळं फ्री जाईल. त्याला ऑपरेशनची गरज पडली तरी त्याला आपल्याला विष्णुपुरीला मेडिकल कॉलेज तर करतील ते. त्या पालकांचं असं म्हणणं आहे की 7 वर्षाच्या नंतर जर ऑपरेशन करण्याची वेळ आली, चुकी तर डॉक्टर साहेबांची. बाळाला ऑपरेशन 7 वर्षानंतर सांगितलं बाळाला. तसं काही ऑपरेशन केलं नाही. डिस्चार्ज काढवं नाही. तसं त्यांचं स्टेटमेंट आहे सर. तसं आमच्याकडे आई वडिलांचं स्टेटमेंट म्हणले असेल तर